वा, खाली पण आहे. खाली पण आहे. हे वाले चांगले आहेत. आहे का जागा ठेवायला? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. लक्ष्मी रूम. तर कशा आहेत यूट्यूब फॅमिली? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तर काल संध्याकाळी आमच्या घरी 4 डझन आंबे आलेले आहेत आणि सीझनचा पहिल्यांदा आंबा आलेला आहे आमच्या घरी. माझे मिस्टर घेऊन आलेले आहेत. रात्री खूप उशीर झाला होता, 11 वाजता, म्हणून रात्री काही खाल्लं नाही आम्ही. आता मी ओपन करून दाखवते तुम्हाला. खूप छान आहे. हापूस आंबे आहेत. तर सीझनचे पहिले आंबे म्हणजे जवळपास 4 डझन आंबे घरी आलेले आहेत. 2 पेटी आंबे. तर चला मी कापून दाखवते. थोडंसं धुवून घेते आधी मी आणि मग त्याच्यानंतर कापायला घेईन मी. तर जसं उन्हाळा लागलं तसं आंबे कोणाला आवडत नाही, कारण आंबे सगळ्यांना आवडतात. नाही खाणारे पण आंबे खातात. म्हणून आंबा येतो 4 महिने आणि प्रत्येकाच्या मनावर राज्य करून जातो. सो आंबा खूप म्हणजे खूप जास्त आवडते. आज वातावरण पण खूप हे झालं आहे. तर चला मग आता एक एक आंबे कट करून दाखवते मी तुम्हाला कसे आहेत. खूप छान आहेत. हापूस रत्नागिरीचे आंबे आहेत. तर याचे पप्पा घेऊन आलेले आहेत आमच्या सगळ्यांसाठी. 1 डझन अर्धा डझन कधी पण आंबे आणत नाहीत संतोष. कधी पण माझे मिस्टर आणतात तर भरपूरच आणतात, कारण आमच्या घरात काहीही खाण्याची क्वांटिटी खूप जास्त लागते. माझे पोरांना 6 आंबे पुरणारच नाही. 6 का 1 डझनसुद्धा आंबे पुरणार नाही. तितके आंबे आवडतात लेकरांना. माझ्या दोन्ही पण लेकरांना आवडतात. हां, शेक वगैरे सगळं, आमरस, पुरी, सगळं काही बनवायचं आहे आम्हाला. हो, सगळं काही आम्हाला बनवायचं आहे. तर सगळं काही बनवून खाऊन घेतो एकदम मन भरून. मग त्याच्यानंतर परत आंबे नाही आणत आम्ही. 1-2 वेळाच आणतो, त्याच्यानंतर मग नाही आणत, कारण जास्त पण आंबे खाणं चांगले नाही आहे. खूप जास्त उष्णता आणि गरमी होते, बॉडीमध्ये हीट खूप जास्त होतो. त्याच्यामुळे आता बघते आधी खोलून कसे आहेत पेटीमधले आंबे. मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून, तुम्ही बघा. किलो पकड काय असं पकडलंय. सरक. आणि 4-5 आंबे फ्रीज मध्ये पण ठेवले. हां का? का लागेल दाखव. मस्त मी आहे. मोजून दाखवते. छान आहे. हे बघा किती छान असा हापूस आंबा आहे. इतका गोड आहे, इतका गोड आहे, तुम्हाला काय सांगू मी. हे अजून हे तयार आहेत आंबे आणि आणखीन तयार होणारे बाकी आहेत. हे बघा, हे बघा, हे अजून तयार व्हायचं आहे. मी सकाळी 2-4 आंबे फ्रीजमध्ये काढून ठेवले होते, जेणेकरून खाता येईल आम्हाला, कारण ते रेडी आंबे आहेत त्याच्यामुळे. तर स्वच्छ धुवून घेते आधी याला आणि मी याचं छानपैकी शेक बनवते आणि शेक आम्ही पिऊन घेतो सगळेजण. पिलो दूध घे. दूध घेतलं. हे दूध नाही, फ्रीज दुसरंवालं दूध, ओपनवालं दूध घे. मग मी आंब्याचा रस बनवायचा छानपैकी. हां घे. संध्याकाळी पप्पाला पण देऊ, कारण पप्पाला पण आवडते ना. नाही पाणी टाक ह्याच्यात. ह्याच्यात 1 तांब्या पाणी टाक मला आधी. छानपैकी मला आंब्यांना आधी धुवून घेऊ दे, त्याच्यानंतर मग हे करू, कारण ह्याच्यावर बऱ्याच केमिकल्स वगैरे असतात कधी कधी. त्याच्यामुळे आपल्याला छान धुवून घ्यायचं. पहिला छाव येते, मग ऊन येते, मग छाव येते, मग ऊन येते, मग छाव येते, मग ऊन येते. पेटीतले आंबे व्यवस्थित पॅक करून ठेव. सोना, पेटीतले आंबे व्यवस्थित पॅक करून ठेव, परत आपल्याला लागले तर खाता येईल. संध्याकाळी पप्पा आल्यानंतर पप्पाला पण सांगूयात आपण. तर तुम्हाला एक कट करून दाखवते. पिलू चाकू घे सोना, एक कट करून दाखवू आंबा त्यांना आपण. चाकू घे, चाकू. खूप छान आहे. ये सोना. एक कापून दाखव. बस इथं, बस माझ्या. मी कापते, तू पकड. पिलू मी कापते. पकड. तर तुम्हाला कापून दाखवते. मॅट तोडूस. हे बघा किती छान असा एकदम डार्क कलर असलेला मँगो आहे. ह्याच्याशी पण एक दाखवतो मी खाल्ले.
एक पीस खाऊन दाखवते. मॅगी जरा मॅगी डी. वाव किती गोड आहे. दाखवा मला पण. खाऊन बघ फक्त तू. खाऊन बघ. खाऊन बघ कसलं गोड आहे. मस्त आहे ना एकदम. हापूस आंबे खूप म्हणजे खूप छान आहे. खूप बरं वाटतंय. सीझनचा पहिला आंबा खातोय आम्ही. लाईन मम्मी मिक्सर आणू. घे शेक बनवून देते तुला आणि भैयाला. लय जास्त बनव पप्पा आणि मम्मी मिक्सर नाही बनवत म्हटलं. सगळे त्यात तूच खायला लागली. खूप छान. आय उसको छोड़ने का है नमन को. तर चला आता मी बाकी आंब्यांचा सगळ्यांचा रस बनवून घेते. आणि रस आंब्याचा रस का मँगो शेक. शेक शेक तेच. मँगो शेक मध्ये ना काहीतरी इंटरेस्टिंग टाक. खूप मस्त आहे. खूप त्याच्याने म्हणजे त्याचा खूप लई गोड. चांगलं स्वाद येईल. आंबा तोंडात काय ठेवतात होतं? असा वाटतो. हे काय होतं. म्हणून लाईफ मधली कोणती गोष्ट भेटली मला तितकं सुकून आणि तितकी शांती होते मनाला. खरंच खूपच सुंदर. तर चला मी सगळे आंबे करून घेते. 2-4 मुट्ठी घेऊ. नाही 2 मुट्ठी घेते. 2 मुट्ठी. शेक बनवून घेऊयात आपण ह्याचं. छान असा आंबा आहे बघा. आंबा हातात घेतला की खावासाच वाटतो. खूप जास्त झालं कमी कर. ऍक्च्युली साखर टाकायची गरज नाही कारण आंबा इतका गोड आहे. ठीक आहे मी पूर्ण साखरलेच निंदच पिलो. टाकले सगळं. निंदच पिलो.